आदेश माऊली, अलख निरंजन, रामकृष्ण हरी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आपल्या नाथ उपासनेमध्ये आपल्या ज्या सगळ्या माऊली आज हृदय लावून नाथ उपासना करतायत, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण सांगतो की अध्यात्मात तुम्हाला आनंदाने जगायचं असेल आणि अध्यात्मात तुम्हाला पुढे प्रगतिशील राहायचं असेल तर अध्यात्मात आनंद, मनोरंजन, गंमत जम्मत या सगळ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजे. तुम्हाला मी म्हणेन इथे माऊलींचा हा विश्रांत वड आहे. बघा इथे पाषाणाचं दिसतं छान. काय बघा इथून असं पुढे गेलं की विश्रांत वड आहे. ते पाहिजे तर आपले वेठू जिंदगीचे मागचे व्हिडिओ बघा. विश्रांत वडाच्या इथे संत ज्ञानेश्वर महाराज माऊली, संत आणि चांगदेव महाराज तर यांचं जी भेट आहे ती इथे झाली. आदिशक्ती मुक्ताई माऊलींनी त्यांना केलेला उपदेश आहे. सगळं इथलं हे स्थान आहे. बरोबर आहे. आता याच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तिथे त्या बाजूला अध्यात्म आहे आणि लगेच बाजूला लागून हे सगळे बघा. इथे बघा हे सगळे स्पोर्ट्समन आहेत, इथे रनर आहेत किंवा इथे छोटी छोटी बाळं सूर्यनमस्कार करतात. हा तर हे सगळी होते. इथे आजोबा आहेत, इथे सगळे आनंद घेतात. इथे अध्यात्म हेल्थ इज वेल्थ असतो. हा एक भाग आहे. आणि इथे लक्षात ठेवा याच ठिकाणी आपल्या गुरुमाई माऊली पारायणताई, मी ज्यांना ज्यावेळी सांगितलं की ताई आता आपण आळंदीत आलो पण माऊलींना तुम्ही प्रार्थना करा, प्रार्थना नवस नाही, आणि मग माऊलींना सांगा आपल्याला एक पाऊल ठेवण्याची जागा मिळेल तरी आनंद आहे. मग त्यांनी माऊलींना प्रार्थना केली आणि त्यांनी शोधकार्य सुरू केलं. शोधकार्याशिवाय नाही होता, अचानक कधी पडत नाही. हा ओके. तर त्यामुळे त्यांनी शोधकार्य सुरू केले. 4-5 जागा बघितल्या, त्यातली ही वास्तू त्यांना अधिक आवडली. मला म्हणलं की बघा तुम्ही बघा, मी आलो तुम्हालाही प्रेमात पडलो. आता एक लक्षात ठेवायचं, गंमत सांगतो मला. इथे माऊलींचा विश्रांत वड आहे बरोबर, आणि हा रोड आहे, रस्ता आहे, आणि इथे योगेशना दादा तुम्हाला दाखवतोय झूम करून. हे बघ त्या ठिकाणी तुम्ही दिसेल तुम्हाला दादा झूम करून दाखवत आपली माऊलींचा नाथांचा नाथ माऊली मठ आहे. तुम्ही दिसतोय बघा तुम्हाला ते पर्णकुटी आपली. काही जण त्याला पण पर्णकुटी म्हणतात, काही लोक नाथांचा दरबार म्हणतात. काय म्हणाल ते म्हणाल पण आनंदाचा तो भाग आहे. आता इथे लक्षात ठेवा, कधी कधी आपली बॅटिंग घरातली सोडायची असते. मग कधीतरी आपल्या सौभाग्यवती आहे त्यांचा तुम्ही त्या बॅटिंगला आधार घ्या, आईचा आधार घ्या, सुनबाईंचा आधार घ्या, मुलीचा आधार घ्या. ते लोक त्यांच्याकडे आदिशक्ती स्वरूप आहे. तुम्ही काय करता, मीच शहाणा आहे, मीच मोठा आहे. मग कधी कधी आपल्या बॅटिंग पडतात. आपण वाईट नसतो, पण तुम्ही बॅटिंग सोडून द्यायची, थोडं बॅट करायला लावायची. म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की त्यांच्यामध्ये एक माऊलींनी भरलेली ताकद आहे की जी वात्सल्याने ऊर्जेने भरलेली आहे आणि ती विकृतीने नाही भरलेली. आपण काहीतरी विकृत होत, ते नाही होत. आला हा फरक आहे. म्हणून स्त्री तत्व, आदिशक्ती त्यांचा आदर राखा, सन्मान वाढवा. तुम्हाला नवस बोलायला लागणार नाही देवीला, म्हणलं तरी वाईट वाटणार आहे तर नवस दिवस काय बोलायचं नाही, मी कधीच बोलत नाही. बरोबर आहे. तर आपल्या घरातच ती आहे माऊली, तर तिची सेवा, तिचा आनंद, तिची ऊर्जा. हा काहीतरी मी पण भांडतो, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी पण पण ते आनंद आहे, आनंदाचं भांडण आहे. तुकाराम महाराज आणि आवली काय आहे, आनंदाचं भांडण आहे. तुम्हाला वाटलं की भांडण नाही, ते आनंदाचं आध्यात्मिक भांडण आहे. माझे आई वडील ममताई माऊली आणि महादेव महाराज, किती लोकांनी बघितलंय त्यांना आनंदाने रागाराग करतात, पण परत ते प्रेमाने एकरूप होते. बॅड फॉर इच अदर, मेड फॉर इच अदर असे ते होते. हे नीट लक्षात ठेवा. याच्यात दुसरी गोष्ट, इथे आल्यानंतर सांगतोय थोडंसं मला विसंगत बोलायची सवय. तर इथे आल्यानंतर हे बघा, हे पण माऊली तुम्हाला दिसत आहेत. हे बघा मॅरेथॉन विनर, बरोबर आहे, जागतिक लेवलचे मॅरेथॉन विनर इथे माऊली आहेत. आमचे सुनीलदास सावंत रजा काढून माऊलींची सेवा करायला आलेत, रजा काढून. हा त्यांची बाकी सगळी ऑफिसची कामं त्यांनी सेटअप केलेली आहेत. ऑफिसला 1 मिनिट तो माणूस फुकट घालवत नाहीत. आणि यांचे बंधू आदरणीय नितीन दादा ऑफिसर आहेत, गेट वेगळ्या नितीन दादा फार ग्रेट मंडळी आहे. मी त्यांचं कौतुक करत असून ते 1-1 मिनिट फुकट, कारण का पगाराचा बरोबर ते पगार तुम्हाला गार करतो. काही लोक काय म्हणतात, पगार नुसता घ्यायचे, सही ठोकायची आणि नको ते चाळे करायचे, तो गार करून टाकतो, आयुष्य बादलून टाकतो, बादरून. पण यांचं आयुष्य कधी हे नाही म्हणतात, त्यांनी केलंय. आज माऊलींकडे येताना त्यांनी रजा योग्य प्रकारे मंजूर करून घेतली आणि ते इथे आलेले आहेत आणि सेवा करतात. आता इथे काय काय सेवा करतात ते नंतर तुम्हाला सांगणार आहे. इथे आमचे उदयशेठ प्रजापती जे उत्तर प्रदेशमधून आलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाने परवानगी दिलेली आहे किंवा नाही तो जागी सेवा करू, अर्थात त्या सेवेचा योग्य तो मोबदला त्यांना दिला जाण्याचा प्रयत्न होणारच आहे. बरोबर. कधी असं केलंय का आश्रमाने की ऐसा फुकट भी काम करके लिया क्या गुरुजी ने? कभी लिया तो बोलो, आपके लिए संधी है. तुझा इल्जाम लगाना, आरोप करना तो करो. हा तो बात सोडतो, तो ऐसी बात. आता इथे लक्ष, इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय सेवा पाहिजे ना. काही लोक म्हणतात आम्हाला सेवा पाहिजे. अरे एवढी सेवा आहे की विचारतो सोय नाही. बरोबर आहे. इथे कधी आला तर विश्रांत वळेची कचरा दिसला तर एखादी पिशवी 2-4 पिशव्या घेता, गाडीतून घेऊन या. गाडीतून न्यायला झोळीतून आणा. आम्ही आणले झोळीतून आणायचे, परत इथला कचरा उचलायचा. ओम नमो भगवते ज्ञानेश्वरा या मंत्र म्हणायचा, तो कचरा उचलायचा. माऊली तुम्हाला बघते. बरोबर आहे. उचलायचं, योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावायची आणि पुढे जायचं. आणि दुसरी गोष्ट, इथे छोटी छोटी झाडं लावण्याचा प्रयत्न कोणी ना कोणीतरी केलेला आहे. ते मला विचारू नका कोणी केला, कोणतरी लावली ती. बरोबर. मग आता ती झाडं जगवण्याचं पण आपल्याला काम आहे. इथे निखिलदादा महाराज आहेत. बघा इथे निखिलदादा बुवा महाराज, तो इथे पाणी दाखवतात. मुद्दाम थोडं पाणी
आता इथे काय करायचं तुम्हाला, तर तुम्ही एक काम करा, हे बघा इथे बघा छोटे छोटे लेकरांबरोबर उत्तम आनंदाने त्यांचे आजोबा हे करते. ताईने मग सूर्यनमस्कार घातले बघा, तू बघितलं सूर्यनमस्कार घालते. आजोबा योग्य शिकवून देतात. आपण म्हणतो मुलं मोबाईल पासून दूर होत नाहीत, कशी होणार? तुमच्याकडे द्यायला प्रोजेक्ट आहे. मोबाईल हा प्रोजेक्ट तुम्ही जन्मता त्यांच्या पाळण्यात देता. आता मी तो विषयाकडे जात नाही, ती चूक तुमची आई बापाची पोरांची नाहीये. पहिलं तर इथे तुम्ही काय कराल, तुमच्याकडे तेलाची बॅरल येतात, तेलाचे तेल आणताना त्या आजूबाजूला विचारा. नाही जमला तर भंगारवाल्या दादांना विनंती करा, बाबा कितने 25 रुपये बेचताय, अरे वो भगवान के लिए, वो फोटो दाखवायचा इथला आळंदीचा, अरे बाबा उधर भगवान कहिए तो मेरे को उधर पाणी डालने के लिए चाहिए, तो ते पण प्रेमाने देतात. नाही दिला तर सोडून द्या, 20 रुपयात घ्या. हा बरोबर. आणि किंवा आपल्या आश्रम भक्तांना विनंती करा, किंवा असे आम्हाला बॅरल पाहिजे, तर ते बॅरल वरून थोडे तापायचे आणि वरून हँडल असतो, आणि मग ते इथे आणून ठेवा. मला 15-20 बॅरल आणून ठेवा. मग इथे एखाद्याला वाटलं तर तो घेईल आणि ते पाणी घालेल. परत काही बॅरल आपल्या इथे ठेवा, काही बॅरल सिद्ध बेडच्या इथे ठेवा. पटकन पाणी झाडांना आपल्याला हे करता येतं. आता एक लक्षात ठेवा, तुमच्या गावातली झाडं तुम्हाला जगवायचीच आहेत. गावात झाडं वाढवायचीच आहेत, कारण का तुमच्या खापर पंजाने ती लावल्यामुळे तुम्ही आज सावली पण घेताय आणि ती फळं पण खाताय. मग तुम्ही काय लावलीत रे, तर तुम्ही लावा. तुमच्याकडे समजा आता याच्याकडे लग्न झालंय, मी याला सांगणार आहे बाबा याच्याकडे कोणाचं लग्न आलं, याच्या आपल्या मुलाचं लग्न आलंय, उत्तम सुनबाई आली आहे, प्राजक्ता ताई, हा उत्तम योगेश दादा त्याचं नाव, आणि सुनबाई पण आली उत्तम. आता ह्याने काय करायचं, सुनबाईची मदत घ्यायची आणि पुढच्या 9 वर्षात कमीत कमी 9 झाडं गावात लावायची आणि कमीत कमी 9 झाडं आळंदीत माहुरकडे लावायची. आता जर ह्याच्या मनात सुनबाईचं आलं की नाही मी वर्षाला 1-1 झाड लावेन किंवा वर्षाला 9-9 झाडं लावेन, तर तिचा मोठेपण असेल. आता तुमच्यासाठी मी टास्क दिलाय, तर तुम्ही झाडांच्या माध्यमातून जग जगवा, तुमचं जग जगवा. जल है तो कल है, काय म्हटलंय, पाणी आणि पाणी वाचवा, कारण का झाडं पाणी रोखून ठेवतात ना. म्हणून निसर्गाला आपण, आणि म्हणून लक्षात ठेवा निसर्गाशी तुम्ही जोडून राहा. जसं आता बघा इथे आम्ही आलोय, यांच्याकडे गोणे आहेत, आम्ही चालायला पण आलोय, धावायला पण आलोय, आनंद पण आहे. इथे हे लाकडं पडली आहेत, हे आमचं 10 दिवसाची काय होणार आहे, जेवणाची चूल बांधणार आहे. हा, आणि कालपासून ह्यांनी करून प्रयोग केला, प्रामाणिक आमच्या कोकणातली पिठी बनवली. पिठी आमची पूर्वज ताई आहेत, इथे आबा आहेत, हे माऊली लोक आहेत सगळे, त्यांनी मिळून काय केली, पिठी आणि भात. आवडला की नाही आवडला, पोटाला काही त्रास झाला, गॅस पकडला, सकाळी चांगली झोप आली, व्यवस्थित झालं, म्हणजे रात्री झोप आली, सकाळी जागरण झालं, तर त्याला कोकणमध्ये आमच्या काय आहे, तर महारत्न आहे. तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये महारत्न आहेत, त्या ठिकाणची चर्चेचा फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळ्यांनी सर्व धर्म समभावाने आपण वागूया, छान जगूया, मस्त जगूया. माऊली आपल्याला सगळं द्यायला तयार आहे. आदेश माऊली, रामकृष्ण हरी माऊली, आदेश.